राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकीय इतिहासातील सगळ्यात मोठी घटना आज घडली। शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे। आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र शरद पवार यांनी राजीनामा माघारी घ्यावा म्हणून आग्रही आहेत, पण अजून शरद पवार हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। तेव्हा आता राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांमध्ये मात्र पक्षाचा पुढचा अध्यक्ष कोण ही चर्चा रंगू लागली आहे। सुप्रिया सुळे की अजित पवार की अजून कोण, सगळंच इन डिटेलमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। तर बघा, 1999 साली काँग्रेसपासून वेगळे होत शरद पवार, तारिक अनवर आणि PS संगमा यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती। तेव्हापासून आज तागायत शरद पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे कन्सिस्टंटली अध्यक्ष राहिलेले आहेत। त्यामुळे आता त्यांचा वारसा कोण चालवणार हाच सगळ्यांपुढे प्रश्न उभा आहे। आता यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणाले की अजित पवार यांनी वारंवार सांगितलंय की त्यांना राज्याच्या राजकारणात जास्त रस आहे, त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदात त्यांना जास्त रस नाही असं दिसतं। त्यामुळे सुप्रिया सुळेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील, कारण एका मर्यादेपलीकडे त्यांनाही राज्याच्या राजकारणात फारसा रस नाही। त्या त्यांच्या संसदेच्या आणि राष्ट्रीय कामात खुश आहेत, त्यामुळे त्याच अध्यक्ष होतील असं मला वाटतं। आता राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनीही चोरमारे यांच्या सुरात सूर मिसळलाय। अजित पवार अध्यक्ष होणं कठीण आहे, कारण तसं झालं तर त्यांना त्यांचा सूर बदलावा लागेल। कारण गेल्या काही काळापासून अजित पवार भाजपवर अजिबात टीका करताना दिसत नाहीत। तसंच शरद पवारांचा जितका प्रभाव आहे तितका प्रभाव अजितदादांचा नाही। त्यामुळे शरद पवारांच्या विचारांचा वारसा सुप्रिया सुळेच चालवतील असं मला वाटतं। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं या बाबतीतलं मत मात्र वेगळं आहे। त्यांच्या मते शरद पवारांनंतर अजित पवार हेच पक्षात नंबर 1 नेतृत्व आहेत। शिवाय काकांनी निवृत्त व्हावं ही अजित पवारांचीच इच्छा आहे, त्यामुळे अजित पवारच पक्षाचे पुढचे अध्यक्ष होतील। आता राजीनाम्याच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांना शांत करण्यात आणि प्रसंगी त्यांना आक्रमकपणे समजावण्यात अजित पवार यांनीच पुढाकार घेतला होता। आता काही जणांच्या मते पालकत्वाच्या भूमिकेतून त्यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याची भूमिका घेतली होती। शरद पवार यांची राजकीय कारकीर्द जवळून पाहिलेल्या ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी एक वेगळीच भूमिका मांडली। त्यांच्या मते अदानी यांच्याबद्दल सकारात्मक मत व्यक्त केल्यामुळे शरद पवारांवर खूप टीका झाली, त्यामुळे ते कुठे पक्षाच्या आड येऊ नये म्हणून त्यांनी राजीनामा दिला असावा। आता त्यांच्या मते अजित पवार आणि सुप्रिया सुळे दोघंही अध्यक्ष होणार नाहीत। भटेवरा यांच्या मते श्रीनिवास पाटील हे पक्षाचे पुढचे अध्यक्ष होऊ शकतात, कारण त्यांनी अनेक संवैधानिक पदं भूषवली आहेत। त्यांच्याकडे राजकारण आणि प्रशासनाचा मोठा अनुभव आहे, त्यामुळे ते या पदाला योग्य आहेत असं त्यांना वाटतं। आता आजच्या शरद पवार यांच्या कार्यक्रमाकडे पाहिलं तर सुप्रिया सुळे स्टेजवर कुठेच दिसल्या नाहीत। कॅमेराच्या अँगलमध्ये थेट येणार नाही अशी जागा पकडून त्या कार्यकर्त्यांमध्ये बसलेल्या दिसल्या। त्यांना बोलण्याचा आग्रह झाला तेव्हा सुद्धा त्या टाळताना दिसून आल्या। त्यांनी बोलावं अशी त्यांच्या आईची सुद्धा इच्छा दिसत नव्हती। त्यांनी इशारा करून त्यांना न बोलण्याचा संदेश दिला। शिवाय अजित पवार यांनी तर थेट त्यांना बोलू नकोस असंच सांगून टाकलं। सोबत ते असंही म्हणाले की साहेब राजीनामा मागे घेणार नाहीत, योग्य तो निर्णय घेतील। आता अजित पवार यांचं हे वागणं जरी सूत्र हातात घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत असलं तरी ते थोडं आतताईपणाचं वाटत होतं। पण आता प्रत्यक्षात शरद पवार काय निर्णय घेतात यावरच सर्व काही अवलंबून असणार आहे, कारण भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असं ते अलीकडेच म्हणाले होते। आता भटेवरा यांच्या मते आजचा निर्णय शरद पवार मागे घेणार नाहीत, कारण आजपर्यंत त्यांनी कधीच त्यांची वक्तव्य मागे घेतलेली नाहीत, त्यामुळे ते राजीनामा मागे घेतील असं वाटत नाही। पण शरद पवार सहानुभूतीचं राजकारण करत बाळासाहेबांच्या राजीनामा नाट्याची पुनरावृत्ती करताना दिसत आहेत असंही काहींना वाटतंय। तर यातून त्यांच्या नेतृत्वाचा खुंटा अधिक बळकट करण्यासाठीही ते प्रयत्न करतायत असंही काही राजकीय विश्लेषकांना वाटतंय। आता बघा, सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या असल्यानं त्याच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी दावेदार नेते आहेत असं मानण्यात येते। आता सुप्रिया सुळेंचा प्लस पॉईंट काय, तर त्या केंद्रीय स्तरावर पक्षाचं काम करतात। आता चोरमारे सर म्हणतात तसं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे की मला राज्यापेक्षा केंद्राच्याच राजकारणात रस आहे, पण यामागे सुप्रिया सुळेंना पक्षाच्या सर्वोच्च पदावर ठेवणं ही शरद पवारांचीच भूमिका आहे हे स्पष्ट आहे। आता जर शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंना पुढच्या अध्यक्ष म्हणून घोषित केलं तर मग शरद पवारांच्या थेट वारसदार या नात्यानं शरद पवारांच्या सहानुभूतीचं त्यांनाही मायलेज उठवता येईल। अगदी अजित पवार भाजपसोबत गेले तर मग पुढे जाऊन शरद पवार हे सुप्रिया सुळे यांना राज्याच्या राजकारणातही प्रमोट करून मुख्यमंत्री पदासाठी पक्षाचा चेहरा करू शकतील।
आता अजित पवारांबद्दल सारासार बोलायचं झाल्यास अजित पवार हे तसं तर पक्षाच्या अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार नाव आहे, कारण शरद पवार यांच्यानंतर पक्षात अजित पवार यांच्याच नावाचा दबदबा आहे. शिवाय दादांना प्रदीर्घ राजकारण आणि प्रशासनाचा अनुभव आहे आणि अध्यक्षपदासाठी अंगात लागणारं कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं कसब अजितदादांकडे आहे. शिवाय संस्थात्मक राजकारणावर, सहकारी चळवळीवरही दादांची विशेष कमांड आहे. त्यामुळे अजितदादा हे शरद पवारांचे उत्तराधिकारी म्हणून परफेक्ट नेते आहेत. पण काहींच्या मते अजितदादांना अध्यक्ष करून सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आणण्याचा शरद पवार यांचा हा प्लॅन असू शकतो, पण तो फारच बाळबोध तर्क आहे. आता मध्यंतरी 1-2 वेळा भाजपसोबत जाण्याच्या अजितदादांच्या हालचालीमुळे त्यांच्याबद्दल शरद पवारांना किती विश्वासार्हता राहिली हा एक बेसिक प्रश्न आहे. या व्यतिरिक्त चाचपणी म्हणून नावं तपासली तर जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि श्रीनिवास पाटील आणि अगदी प्रतिभा पवारही अध्यक्ष होऊ शकतील असं बोललं जातं. जयंत पाटील यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते शरद पवार यांच्या विश्वासातील नेते देखील मानले जातात. शिवाय अर्थ खातं, जलसंधारण खातं अशा महत्त्वाच्या खात्यांवर काम केल्यामुळं जयंत पाटील यांचा अनुभव मोठा आहे. शिवाय ते मराठा समाजाचे नेते आहेत. सहकार चळवळीशी त्यांचा दांडगा सहसंबंध आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगळी छाप पाडणारा नेता अशी ओळख असल्यानं जयंत पाटील हे अध्यक्ष होण्यासाठी तसे कॅपेबल आहेत. आता अजितदादा की सुप्रिया सुळे असा अध्यक्षपदाबाबत घोळ झाला तर मात्र तिसऱ्याच कोणाला तरी अध्यक्ष केलं जाईल का हाही एक विचार आहे. पण अध्यक्ष पदासारखं अतिशय महत्त्वाचं पद असं भावनिक होऊन घरातून बाहेर शरद पवार जाऊन देतील का हा खरा प्रश्न आहे. पुढचं नाव आहे प्रफुल्ल पटेल यांचं. आता जयंत पाटील यांच्यानंतर शरद पवार यांच्या विश्वासातील अजून एक नाव म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचं. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे केंद्रातील नेते आहेत. केंद्रीय राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे जेव्हा कधी काही पक्षाच्या अधिकृत घोषणा करायच्या असतात त्या घोषणा प्रफुल्ल पटेलच करतात. अगदी 2015 साली भाजपला बाहेरून पाठिंबा देतो ही घोषणाही प्रफुल्ल पटेल यांनीच केली होती. तेव्हा प्रफुल्ल पटेल यांना अध्यक्ष करून सत्तेचा रिमोट कंट्रोल शरद पवार ठेवतील की ही रिस्क घेणार नाहीत हाही एक प्रश्न आहे. पुढचं नाव आहे छगन भुजबळ यांचं. छगन भुजबळ हे तसं ओबीसी समाजातील नाव आहे. शिवाय समता परिषदेचा त्यांचा अनुभव मोठा आहे. शिवाय छगन भुजबळ यांनी पाठीमागं राज्याचं उपमुख्यमंत्री पदही सांभाळलं होतं. त्यामुळे त्यांचा सत्तेचा अनुभवही दांडगा आहे. जनसामान्यांशी त्यांचा संपर्क, जातीय गणित हे त्यांचे प्लस पॉईंट आहेत. ओबीसी समाजाचा नेता ही पक्षाची छबीही पुढे पक्षाला लॉंग टर्मसाठी बूस्ट करू शकते. आता काही विश्लेषकांच्या मते शरद पवार हे त्यांचे अतिशय जवळचे मित्र असणारे श्रीनिवास पाटील किंवा स्वतः त्यांची पत्नी असणाऱ्या प्रतिभा यांच्याकडेही सत्तेच्या चाव्या देऊ शकतील. शरद पवारांचं धक्कातंत्र बघता ही शक्यताही नाकारता येत नाही. पण हे सगळे पर्याय खूप नंतर येतील. अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे आणि अजित पवार हेच 2 स्ट्रॉंग उमेदवार असतील. अगदी बाळासाहेबांप्रमाणे भावनिकतेचं राजकारण करून पुन्हा लोक आग्रहास्तव शरद पवार अध्यक्ष झाले अशीही बातमी आपल्याला ऐकायला येऊ शकते. सध्याच्या राजकारणाचा वेग बघता कधीही काहीही होऊ शकतं. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण? अजित पवार, सुप्रिया सुळे की अजून दुसरं कोण? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.